हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 6 वाजले आहेत आणि हा असा बाहेरचा सुंदर सिनिक व्ह्यू मी तुमच्याशी शेअर करते तुमच्याबरोबर. हे मंदिर आहे समोर. तिथे एक वस्ती आहे, छोटीशी वस्ती आहे आणि समोर तर ते सगळा ओपन स्पेस आहे. हा कॉलेज आहे एक. हे त्याच्या पलीकडे सगळा ओपन एरिया आहे, ग्रीनरी आहे. खाली इथे काही लोक भाजी वगैरे हे करतात, फार्मिंग करतात पालेभाज्यांची वगैरे, जसं ते ट्रेन स्टेशनच्या बाजूला असतात ना त्या प्रकार. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. हॅलो, मी श्रुती. मी तुम्हाला आज कोरा चहा कसा करायचा ते दाखवणार आहे. पण तो कोरा चहा जरा वेगळा आहे, चविष्ट, मनाला अगदी तृप्ती देण्यासारखा आहे. तुम्ही जरूर पहा. मला 2 कप चहा करायचा आहे. त्यासाठी मी 2 कप आणि अजून अर्धा कप असं पाणी घेते. ते अर्धा कप मी आटवून घेणार आहे पाणी. हे पहा, हे जे पाणी आहे थोडंसं घेतलं, अर्धा पूर्ण नाही घेतलं पण थोडंसं घेतलं आणि थोडं तळाला ठेवलं आहे, कारण मला ते आटवायचं आहे. गॅस चालू केला आहे मी मीडियम टू हाय फ्लेमवर. आता हा पोह्यांना घेतात तो चमचा आहे, त्या चमच्याने मी 3 चमचे साखर घेत आहे. 2 आणि हा तिसरा. आता मी त्यात सुकवलेला लेमन ग्रास टाकत आहे, म्हणजे गवती चहा. वाळवलेला आहे उन्हात, त्याचा फ्लेवर चांगला येतो. फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. आलं घेतलं आहे थोडंसं. आलं आणि 3 वेलच्या, ग्रीन वेलच्या, त्या मी ठेचणार आणि घेणार. हा चहा तुम्ही लिंबू चहा म्हणून पण घेऊ शकता. लिंबाचे 4-5 ड्रॉप त्याच्यात टाकून तुम्ही तो पिऊ शकता. पण लिंबू पिळायचं जेव्हा पूर्ण चहा झाला आणि तुम्ही कपमध्ये काढाल ना, तेव्हा ते लिंबू 3-4 ड्रॉप पिळून ते प्यायचं. चविष्ट लागतं, एकदम चविष्ट. दालचिनीचा तुकडा घेतला आहे. ह्याचा फ्लेवर अतिशय उत्तम येतो. चहाला उकळी येण्याच्या आधी हे टाकायचं, दालचिनीचा एवढा तुकडा. ते काही जण सिनमन टी म्हणतात ना, त्या प्रकारचं पण हा भाग होऊ शकतो, कारण सिनमनचा फ्लेवर तुम्हाला जास्त येणार दालचिनीचा. दालचिनी आणि गवती चहा म्हणून दालचिनी, गवती चहा आणि साखर हे आधी घातलं आहे आणि ते ठेचून घेतल्यावर ते आलं आणि 3 वेलच्या पण मी टाकणार त्याच्यात. आता उन्हाळा म्हणून फक्त 3 वेलच्या टाकते, पण जेव्हा हिवाळा पावसाळा असतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 लवंग आणि 4 काळी मिऱ्या ॲड करून, काळी मिरी, लवंग, वेलची आणि आलं असं एकत्र ठेचून मग ते त्याच्यात टाकायचं चहामध्ये. पण सध्या वेलच्या इनफ आहेत, कारण वेलची ही थंड असते प्रकृतीला. ठेचून झालेलं आहे. हे पहा, हे असं आहे. ठेचलेलं आलं वेलचींबरोबर टाकलं.
आता उकळी येऊ द्यायची चांगलं, ते आटवायचं ते पाणी सगळं. जवळजवळ अर्धा पेला किंवा अर्धा कप पाणी आटवायचं आणि मग त्याच्यात चहा पावडर टाकायची. चहा पावडर सगळ्यात शेवटी. चहा उकळतोय, अशी चहाला उकळ आली आहे. अजून ती उकळी येऊ दे. उकळण्यातच तो आहे चहा चांगला होणार आहे. तो 10 मिनटं तरी तो व्यवस्थित उकळला पाहिजे. मी आत्ता सकाळ सकाळ चहा घेणार नाही. मी माझं एक्सरसाइज वॉक वगैरे करणार, घरी येणार, मग चहा घेणार. मला लागतो सकाळचा चहा, कोरा चहा फक्त. कॉफी पण ब्लॅक टीच. कॉफीमध्ये अगदी कमी साखर टाकते. मला साखरवाली कॉफी नाही आणि दूध पण नाही टाकत. आता हा चहा उकळला. मी जो एक्स्ट्रा थोडंसं पाणी टाकलेलं ना, ते पूर्ण आटलेलं आहे. आणि 2 पेले, एवढे 2 पेले भरतील एवढा चहा आहे हा. मला लागतो ना सकाळचा जास्त, आणि 2 म्हणजे माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी चहा केलेला आहे. आता याच्यामध्ये मी पावडर किती टाकते ते बघा. पावडर कमी टाकायची, नाही तर चहा कडू. हे बघा, एवढा चमचा आहे हा. ओके, हे बघा, एवढाच चमचा टाकायचा आहे चहा पावडर. बस, तो पण जास्त उकळायचा नाही. तो मुरू द्यायचा. आता ही 2-3 उकळी मी काढते त्याच्या. चहाची कशी तल्लफ आली की तो चहा आपल्याला आठवला पाहिजे, आणि मला हा चहा आता प्यायचा आहे. बस, दालचिनीचा फ्लेवर, लेमन ग्रासचा फ्लेवर, आणि थोडंसं आलं टाकलं, एवढंसंच आलं, एवढंसं. ठेचून, आणि 3 वेलची. ते पूर्ण उकळल्यावर त्याचा स्वाद, वा वा वा, अप्रतिम स्वाद असतो चहाचा. असा चहा रोज प्यायचा, म्हणजे मी तरी पिते. मी जस्ट दाखवलं, तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकता असं. थँक्यू. आणि आपला चहा रेडी आहे. गॅस बंद केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि आपला चहा रेडी. चहाचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे चहाचा कलर, आणि चव तर याची अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.